श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामी संघर्ष घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश देखील खूप सकारात्मक आहे आणि तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे. व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा. आत्ता तर तुम्ही एकच काम करायचं, तुमच्या समोर स्वामींच्या पादुकांचे 3 जोड दिसत असेल तर प्रत्येक पादुक्याला नंबर दिलेला आहे, 1 2 3. त्यापैकी कुठल्याही एक पादुका निवडायची आहे, त्याला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्यासाठी स्वामी संदेश काय आहे हे ते जाणून घ्यायचं आहे. स्वामींच्या पादुका म्हटलं की आपलं मस्तक ठेवण्याची जागा, आणि अशा पादुकांवर आपण आपलं मस्तक ठेवतो तेव्हा आपल्या मनात चाललेले वाईट विचार त्यांना पूर्ण विराम मिळतो किंवा सकारात्मक ऊर्जेचा आपल्यामध्ये संचार होतो. तसंच काही आजच्या व्हिडिओमधून देखील होणार आहे. म्हणून तुमच्यासाठीचा नंबर निवडा आणि तुमच्यासाठीचा स्वामी संदेश ऐकून काम करायला सुरुवात करा. म्हणजे काय, तसं वागण्याचा प्रयत्न करा किंवा तो विचार आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. 100% खात्रीपूर्वक सांगते, आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. चला तर जाणून घेऊया ज्यांनी 1 नंबरची पादुका निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी संदेश काय आहे. ते स्वामी आता भक्तांना सांगू इच्छिता की तू फक्त तुझं चांगलं कर्म करत राहा. तुझं चांगलं करायला आम्ही आहोत. तू फक्त चांगलं कर्म करत राहा. तुझं चांगलं करायला आम्ही समर्थ आहोत. तू फक्त चांगले विचार कर, सकारात्मक ठेवायला शिक. कारण तू जे विचार करतो तेच ब्रह्मांड तुला देत असतो आणि आम्ही तर ब्रह्मांड नायक. त्यामुळे तू जे काही विचार करतो आमच्यापर्यंत पोहोचताना तू थोडासा विचार कर. विचार कसे करत आहे यावर एकदा विचार कर. कारण तू जर म्हणाला ना माझं हे आयुष्य वाईट आहे, तर तुझं आयुष्य तुला फक्त वाईटच दिसणार आहे. या उलट तू म्हणाला की माझं आयुष्य खूप सुंदर आहे, तर तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीवरून तुला आनंद मिळणार आहे. परंतु आमचे बरेचसे भक्त एकच चूक करतात, त्यांचं आयुष्याकडे बघताना खूप चुकीच्या गोष्टीचं बघतात, पण हेच त्यांचं दुःखाचं कारण ठरतं. आणि त्यामुळे तू काय विचार करतो, कसा विचार करतो यावरच तुझं भविष्य अवलंबून आहे, तुझं आयुष्य अवलंबून आहे. म्हणून जे काही होत आहे त्याचा स्वीकार कर, पण त्याचा स्वीकार करताना विचार ठेव आणि मगच पुढचं पाऊल टाक. तुझं आयुष्य तरच होणार आहे. आता तू ठरवायचं, तुझं हे आयुष्य तुला रडत जगायचं की हसत खेळत. आणि हे तुझं आयुष्य आहे. आता तुझ्या आयुष्यात आम्ही आहोत, तरीही तुला रडत जगायचं असेल तर आम्ही काय करू शकतो. त्यामुळे तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुला हसत खेळत जगायचं आहे. आम्ही तर सदैव तुझ्या पाठीशी आहोत. त्यानंतर ज्यांना 2 नंबरचा पादुका निवडलेल्या आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे हे आयुष्य जगत असताना, ही नाती गोती सांभाळत असताना तुमच्या समोरचा नेमका तुम्हाला काय समजतो किंवा तुम्ही त्याच्यासाठी काय आहात हे वेळेवर समजून देखील गरजेचे आहेत, समजणे देखील गरजेचे आहेत. कारण अशी व्यक्ती गरज असेल किंवा दुसरा पर्यायच नाही म्हणून जर तुमच्याकडे येत असेल, तुमच्याशी बोलत असेल आणि तुमच्याकडून त्याचं काम करून घेत असेल, तर अशा नात्यामध्ये फक्त एकतर्फी भावना गुंतलेल्या असतात आणि त्या भावना फक्त तुमच्या असतात. समोरची व्यक्ती तुमच्याशी व्यवस्थित हे तू ठेवूनच
वागते, पण तुम्ही मात्र त्याच्यासाठी सतत झुलत असतात. अशा व्यक्तींचा तुम्हाला काय आधार मिळणार आहे? अशी व्यक्ती वेळेत ओळखा, कारण अशी व्यक्ती भावना शून्य असतात. त्यामध्ये नुकसान फक्त तुझाच होते. स्वतःच्या मनाला प्रोफर बनवायचा प्रयत्न कर. आणि तू का विचार करतो? अशा लोकांना गमावण्याची भीती तुला का सतावते? आणि ज्यांना जायचं असेल ते जाणारच आहे. मग तू कितीही प्रयत्न कर, कितीही त्यांना थांबवण्याचा आग्रह कर, परंतु ज्यांना जायचं ते जाणारच. परंतु काही लोक अशी पण असतात, तुझी परिस्थिती कशी असू दे, तुझी वेळ कशी असू दे, मात्र तुझी साथ कधीही सोडणार नाही. आणि खरी हीच लोक असतात, ती फक्त तुझी असतात. जाणाऱ्याला अडवू नकोस, आणि जे तुझ्यासाठी थांबले आहेत त्यांना मात्र कधीही अंतर देऊ नकोस. जी निघून गेली तुझी नव्हतीच असं समजून म्हण आणि पुढे चालायला शिक. आणि हो, पुढे चालत असताना आम्ही तुझ्या आसपास आहे हे मात्र कधीही विसरू नकोस. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी 3 नंबरचा पादुका निवडलेल्या आहेत त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया. स्वामी असे सांगतात, जे जाणून घेऊया. अरे, तुझं आयुष्य खूप सुंदर आहे, पण आयुष्य जगताना तू सतत मागे वळून बघतो. ही तुझी खूपच चुकीची सवय आहे. सतत मागे वळून पाहताना तुझ्या डोक्यात एकच विचार, तिच्यामुळेच माझ्या आयुष्यात ही दुर्दैवी घटना घडली, किंवा ही वाईट वेळ आली, हा वाईट प्रसंग आला. असं याने करायला नको होतं, असं त्याने करायला नको होतं, किंवा मी असं वागायला नको होतं, किंवा माझ्याकडून ही चूक झाली. ह्या जर तरच गोष्टी झाल्या, आणि ह्या जर गोष्टींमध्ये तू इतका अडकून गेला, तुला स्वतःलाच दुःख तू स्वतःच देत आहे, आणि तुझ्या दुःखाचं कारण तू स्वतःच ठरत आहे. हे मात्र तुझ्या लक्षातही येत नाही. म्हणूनच तू फक्त आणि फक्त निराशच आयुष्य जगत आहे. तुला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात चांगलं काहीही घडत नाही. अरे, ज्या गोष्टी घडून गेल्या त्या गोष्टी बदलण्याचा अट्टहास कशासाठी? असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर, हे विचार कशासाठी? काही फरक पडणार नाही, काही बदल होणार नाही. फक्त एकच गोष्ट तुला, म्हणजे तुझा वेळ वाया जाणार आणि तुला प्रचंड पश्चाताप होणार. त्यामुळे या गोष्टी स्वीकारायला शिक. या गोष्टींचा स्वीकार करून त्या सोडून द्यायला शिक. त्यातले अनुभव घेऊन पुढे जायला शिक. आणि वर्तमानाचा विचार कर. वर्तमानामध्ये जगायला शिक. वर्तमानामध्ये तुझं चांगलं होणारच आहे, परंतु तुझं भविष्य देखील सोनेरी होणार आहे. येथील अडचणी, येथील संकट, तरी आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तुला हा मानवी देह मिळाला तर तू आमचं नामस्मरण कर. आमच्या सानिध्यात यायला शिक. नक्कीच आम्ही तुझा हात कधीच सोडणार नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.